हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 117 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे अनंत चतुर्दशी. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची आज वेळ झाली आहे. 10 दिवसांच्या गणरायाचं आज विसर्जन होणार आहे. पुन्हा आपलं घर सुनं सुनं होऊन जाईल. 10 दिवस भक्तिभावाने मनोभावे आपण त्यांची पूजा केली, आरती केली, आराधना केली आणि आता त्यांची जाण्याची वेळ झाली आहे. ऐकतच नाही हे, या दोघांचं काय चाललंय काही कळत नाही मला. अरे काय भांडाभांडी चालली, शांत बसा तुम्ही दोघं. आणि हा गाईस, तुम्ही पाहिलंच असेल काल आम्ही किती मजा केली. काल फेअरवेल पार्टी होती रसिका मॅडमची. तर थोडासा आनंदाचा पण आणि थोडासा दुःखाचा पण दिवस होता काल. आनंद याच्यासाठी का त्यांच्या भावी वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना पुढचं आयुष्य खूप छान जावं, सुखात जावं. आणि दुःख याच्यासाठी की आमची खूप जवळची जीवलग मैत्रीण आता आमच्यासोबत राहणार नाही आहे. ऑफिस आवर्समध्ये कंटिन्युअस त्यांचा साक्षा आता मला ऐकायला भेटणार नाही असं. मला एकदम त्यांनी बच्च्यासारखं ट्रीट केलेलं आहे. साक्षी तू छोटी आहेस. तर हमेशा त्यांनी मला सपोर्ट केला आहे, खूप लाड पण केला आहे. एका महिन्यामध्ये एवढं छान बॉन्डिंग झालं होतं आमचं. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मला समजावून सांगितल्या आणि सगळं मी त्यांच्याकडून शिकले, कारण मी नवीनच आहे, फ्रेशर आहे. आणि त्यांचं ते क्यूट बच्च्यासारखं मला ट्रीट करणं नेहमीच लक्षात राहील. रसिका मॅडम. तर काल आमची मन एकदम भारावून गेले होते. काही जण रडले पण, कारण खूप जुन्या त्या 1.5-2 वर्ष कंप्लीट झाले त्यांना आमच्या कंपनीमध्ये. मी तर जस्ट जॉईन झाली, पण बाकीच्यांबरोबर पण त्यांची बॉन्डिंग खूप छान झालेली. तर उनके लग्न को सब जाएंगे हम. आज पप्पांनी संस्थेवरच्या गणपती रायाचं आणि हॉस्पिटलच्या गणपती राहायचं दोघी ठिकाणचं विसर्जन केलेलं आहे. कसं कापे आमचा काप्या होता. आमचा काप्या दिवसभर झोपलेला आहे आणि सकाळपासून लाईटने एवढा वैताग दिला की फोनला फक्त किती चार्जिंग होती तुझी होती, माझ्या 10% चार्जिंग होती. इसलिए कुछ रिकॉर्ड नहीं कर पाई, कुछ भी रिकॉर्ड नहीं किया. लाईट आली पार 12:30 वाजता. त्याच्यानंतर फोन चार्ज केला. पप्पाला आमचं दुःख माहितीच नाही. पप्पाला आमचं दुःख माहितच नाहीये का पप्पा. चालतंय गाईस, तुम्ही खूप थकले असणार आज सगळ्या गणपती रायाच्या विसर्जनाच्या धावपळीमध्ये, आहे ना. तर भेटूयात पुढच्या भागात. कप्या बाय 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 पप्पा.